नमस्कार मित्रांनो, सावध व्हा. आता महाराष्ट्रातल्या उद्योगधंद्यांना गुजरातमध्ये पळवलं जाणार आहे, माहिती आहे ना तुम्हाला. तर हे जे फेक नरेटिव्ह आहे ते आपल्या महाराष्ट्रामध्ये आता मोठ्या प्रमाणात राबवलं जाईल काही मंडळींकडून. परंतु ज्यांना जे खरोखर इन रियालिटी उद्योग व्यवसाय करतात त्यांनी मात्र हे सगळं समजून घेतलं पाहिजे की खरोखर काय होतं आणि कसं होतं आणि कोणामुळे होतं हे प्रत्येक वेळी तपासूनच घेऊन मगच विश्वास ठेवला पाहिजे. म्हणजे उदाहरणार्थ सांगायचं झालं, संजय, ज्यावेळी आपण 1995 साली म्हणजे आपण जेव्हा मालवण पॉलिटेक्निकला होतो आणि त्यानंतर आपले बॅच जे बाहेर पडले 2-3 लागोपाठ, ते त्यावेळीच्या मंदीमध्ये अडकले. जागतिक मंदी होती काय माहीत नाही, पण टेल्कोसारख्या कंपन्यासुद्धा थोड्या स्लो डाऊन होत्या आणि मेकॅनिकल इंजिनिअरिंग केलेले लोक वेड बिगारासारखे नोकऱ्या करत होते, माहिती आहे ना. अगदी शिरोली MIDCत सुद्धा कोल्हापूरच्या अत्यंत वाईट परिस्थिती होती. आणि त्यावेळी काय आपल्याला अक्कल पण नव्हती. पण नंतर मग कळलं. म्हणजे उदाहरणार्थ सांगायचं तर मुंबईमध्ये एक कंपनी होती, 600 वर्ष त्या काळात तिला झालेली आणि ग्राइंडर वगैरे बनवायची, ग्राइंडिंग व्हील, ब्रिटिशकालीन कंपनी. हां. आणि त्यांनी काय केलं होतं, त्यांनी एक परस्पर कर्नाटकमध्ये कंपनी सुरू केली, तिथे प्रोडक्शन पण सुरू केलं आणि इथल्या कर्मचाऱ्यांना सांगितलं की आपल्याला सध्या मार्केटमधून ऑर्डर मिळत नाही आहेत, टेक्नॉलॉजीमुळे आणि कॉम्पिटिशनमध्ये आपण आता काय टिकू असं वाटत नाही, त्यामुळे आपल्याला कंपनी बंद करावी लागेल. पण हे त्या कंपनीने का केलं होतं, तर त्यावेळी ते जे कोण स्थानिक हप्तेकर होते ते जरा एकदम फॉर्ममध्ये आलेले होते. आणि मग कंपनीने त्यावेळी, अर्थात कर्नाटक सरकारचं पण एक धोरण होतं, तुला माहिती आहे, टॅक्स कमी आणि काय काय सोयी. अगदी मला वाटतं किर्लोस्कर इलेक्ट्रिकल पण शिफ्ट झाले. हां, म्हणजे ते तिकडेच एस्टॅब्लिश झाल्यासारखी आता तिथूनच सगळं करत असेल कारभार. किर्लोस्करच्या बाकीच्या कंपन्या सगळ्या इकडे आहेत, पण त्यांचा तिकडे किर्लोस्कर न्यूमॅटिक कुठे आहे काय माहिती नाही, पण किर्लोस्कर इलेक्ट्रिकल मात्र तिकडे आहे. मग आत्ताच्या ह्या स्थितीमध्ये त्यावेळी काय असं नरेटिव्हचा काय मोठा विषय नव्हता, परंतु खरं काय असं कारण असेल असं तुला वाटतं? तर आम्हाला पाणी पडलं. खरं कारण म्हटलं तर तसं काही एक निश्चितच सांगता येत नाही, पण माझ्या माहितीतलं एक उदाहरण आता ताजं द्यायचं झालं तर महाराष्ट्रातील एक अग्रगण्य कंपनी जी ऑइल इंडस्ट्रीमधली एक मोठी कंपनी, मला काय त्या कंपनीचं नाव घ्यावं असं नाही, जे सुजान प्रेक्षकांनी ओळखलंच असेल. नाही तसं ओळखणार नाही त्यांना. एक आपण हिंट देऊया, हिंट दे किंवा मी देतो हिंट. बर्कशायर हॅथवे त्या कंपनीचे पॅरेंट कंपनी आहे. म्हणजे कंपनी काय असेल तुम्ही समजा, ओळखलत नाही कंपनीचं नाव तरी चालेल, पण एकूण कंपनीचा आवाका ओळखा. तर ती कंपनी मी 100% गॅरंटी देऊन सांगतो तुम्हाला, येत्या 5 वर्षात महाराष्ट्रातून बाहेर जाणार म्हणजे जाणार. जर महाराष्ट्रातून बाहेर नाही गेली तर किमान पिंपरी चिंचवडमध्ये तरी जाणार. आणि तेव्हा तुम्ही म्हणू नका की दादानी कंपनी चोरली. आणि गुजरातमध्ये गेली तर, आणि गुजरातमध्ये गेले तर असं म्हणू नका की मोदी शहाने गुजरातमध्ये नेली. पण का? त्याचं कारण म्हटलं तर काय होईल विचार करा, तुम्ही सांगा काय असेल. नाही म्हणजे तिकडून गुजरातमधून त्यांना ऑफर येत असतील, आपल्याकडे बाबा प्रोडक्शन सुरू केला तर तुम्हाला आम्ही एवढ्या फॅसिलिटी देऊ. प्रत्येक राज्य ऑफर हे करतच, पण कोणाला शिफ्टिंग करण्याचा किंवा स्थलांतरित होण्याचा प्रायोरिटी नसतेच ना. मी जिथे आहे, सेटल आहे, तिथं सेटल राहण्याचा प्रयत्न करतो. इव्हन वैयक्तिक किंवा एखादा उद्योजक असू दे. बरोबर. तुम्हाला कसं वाटतं, जेव्हा त्या भूमीमध्ये किंवा त्या ठिकाणी तुम्हाला जर काही त्रास होत असेल किंवा तिथून स्थलांतरित करण्यासाठी प्रवृत्त केलं जात असेल, XYZ, मी काय त्यांचं नाव घेत नाही, तेव्हा या गोष्टी होतात. कोणी आपल्या स्वखुशीने स्थलांतरित होत नाही, बरोबर. काहीतरी त्यांना अडचणी या येतच असतात. आणि त्याच्यामुळे कंपन्या किंवा इव्हन पर्सन, एखादा व्यक्ती सुद्धा स्थलांतरित आपण सुद्धा इकडून तिकडे का होतो,
जर मला इथे काहीतरी समस्या उद्भवत आहेत आणि या समस्या काय आहेत ते सुजाण प्रेक्षकांना माहितीच आहे. मला काय त्यात विशेष विश्लेषण करण्याची आणि खोलात जायची पण गरज वाटत नाही. त्या सगळ्यांना जवळजवळ आजच्या सोशल मीडियामध्ये सगळ्यांनाच माहीत असतं. बरोबर बरोबर. तरी पण मी एक विषय सांगतो की काय कशा पद्धतीने सुरुवात होते. एखाद्या कंपनीचं काहीतरी एक मायनस पॉईंट म्हणता येणार नाही, पण एक थोडासा कमजोरपणा म्हणजे एखाद्या पोल्युशन होत असेल एखाद्या कंपनीमुळे. आता मी जी कंपनी सांगतो ते साधारण 60 वर्षापूर्वीची कंपनी महाराष्ट्रामध्ये स्थापन झालेली आहे. आणि त्यानंतर साधारण 90च्या काळात तिथे अनधिकृत बांधकामे सुरू झाली. वस्ती वाढली, काही इमारती झाल्या. स्थानिक लोकांच्या मदतीने, स्थानिक राजकारण्यांच्या मदतीने वस्त्या वाढत गेल्या. आणि झालं काय, कंपनी साधारण 60 वर्षापूर्वीची आणि या वस्त्या 30-35 वर्षापूर्वीच्या. म्हणजे जे काय म्हणजे कंपनी त्याही बरोबर होती, त्याच्या नियमात होती. आणि या आपण काय म्हणजे निर्जन स्थळी होती. आणि आता जी वस्ती झाली किंवा विस्थापन झाले लोकांचं त्या ठिकाणी ते अनधिकृत आहे असं म्हणता येईल. म्हणजे मी काय त्यातला तज्ज्ञ नाही, पण काही लोकांनी यातली मेक ओळखली की ह्यात आपल्याला काय फायदा करतो. बरोबर. समजा आता मला समजलं अमुक एका कंपनीचं काहीतरी, दिनेश यांच्या कंपनीचं काहीतरी इथं वीक पॉईंट आहे, तर मी तो हेरतो. मग ते कंपनी माझ्याबरोबर सेटलमेंट करतात. साहेब तुम्हाला काहीतरी घ्या आणि करतो. मी घेतो, पण मी काय गप्प बसत नाही. मी ते उद्या जाऊन नागेश कुडाळकरला सांगणार. नागेश कुडाळकर आपलं काम करणार. बरोबर. परत त्याच्यातलं काहीतरी त्यांचे लागेबंदे असतील ते आपल्याला काय माहित नाही. नागेश कुडाळकर पुन्हा देवगडला जाणार, दिलीप कदमला सांगणार दिलीप कदम असं आहे, मला एक तू पण हात मार, काय म्हणतात त्याला, घबाड सापडलाय, तू पण हात मार. असं ते नरेटिव्ह चेनच बदलून जाते, साखळी बनते अगदी. आणि त्या ह्याच्यात ती कंपनी असेल, तो उद्योग असेल, पूर्ण साखळ्यात अडकतो आणि त्याला त्या ह्याच्यापासून स्थलांतर करण्यापासून काय पर्यायच होत नाही. अशा वेळी काय करावं सांगा. तोपर्यंत इकडे नागेश मालामाल जातात. अहो रातोरात गाड्या येतात त्यांच्याकडे, माहित आहे का तुम्हाला. कारण कंपनीचा आवाकाच एवढा असतो की त्यांना त्या वाचून काही पर्याय नसतो. एक ब्लॅकमेलिंग, ग्रीन मेलिंग, रेड मेलिंग, काय शब्द वापरायचे तुम्ही वापरा. बरोबर. असा हा सर्व पसार आहे. ह्यात जर उद्या ही कंपनी किंवा कुठल्याही कंपन्या गेल्या, अशा अनेक कंपन्या माहिती आहेत, पण सुजाण प्रेक्षकांना तेवढी सांगण्याची काही गरज वाटत नाही. मला ते समजले असतील. आजच्या इंटरनेटच्या काळात ते सर्व माहिती त्यांना असते. पण हे ताजं उदाहरण आणि माझ्या समोर घडलेलं उदाहरण आहे. मग ही कंपनी आपण 5 वर्षांनी लोकांना सांगू की बाबा हे बघा ही आमची ती कंपनी होती. आता काही नाव घेता येत नाही, काही तांत्रिक कारणामुळे नाव घेता येणार नाही. पण ही बघा आता शिफ्ट झाली आहे गुजरातमध्ये. पण त्याला कारण खरं काय असणार आहे ते तुम्हाला आता सांगितलं आम्ही. तुम्हाला वाटेल काय कंपनी पळवली, गुजरातने पळवली. प्रत्यक्षामध्ये गुजरात कंपनी पळवत नाही. इथून कंपन्या पळवल्या जातात, पळवून लावल्या जातात. आणि कुठलाही राज्य किंवा कुठलाही देश म्हणा, तो कोणाला जर त्यांच्यासाठी ती संधी निर्माण होत असेल ते कोणत्याही माध्यमातून म्हणतात, त्यांना ते हवंच असतं. बरोबर. मग उद्या जरी महाराष्ट्रातून कंपनी बाहेर गेली किंवा इव्हन जे आता ज्या ठिकाणी आहे तिथून दुसऱ्या ठिकाणी गेली, त्यांना आपण आपलं रडगाणं गायचं नाही की त्यांनी चोरली म्हणून. आपले जे काही मुद्दे आहेत ते समजून घेतले पाहिजे. बरोबर आहे मित्रांनो. तर हा एक मुद्दा सगळ्यांनी लक्षात घ्या की जो व्यावसायिक आहे ना त्याने सत्य जाणून घेतलं पाहिजे, कारण मीमांसा जाणून घेतली पाहिजे. कुठल्याही फेक नरेटिव्हला बळी पडता कामा नये. बाजारामध्ये खूप लोक काय काय बोलत असतात, पण अशा पद्धतीचे आपण भविष्यात काही व्हिडिओ करणार आहोत. ते कृपया तुम्ही बघा. व्हिडिओ आवडले तर लाईक करा, शेअर करा. माझे मित्र संजय सावंत
आणि मी आपली रजा घेतो. धन्यवाद. धन्यवाद मंडळी.